गालावर गोड फुंकर. अचानक त्याच्या गालावर थंड हवेचा स्पर्श जाणवतो. अचानक त्याच्या गालावर थंड हवेचा स्पर्श जाणवतो. तो दचकून भानावर येतो. बाजूला पाहतो. तिची फुंकर आता त्याच्या डोळ्यांवर येते. तिची फुंकर आता त्याच्या डोळ्यांवर येते. तो तिला तसाच पाहत राहतो आणि त्याला वाटतं, गच्च मिठीत घ्यावं हिला आणि कधी सोडू नये. गच्च मिठीत घ्यावं हिला आणि कधी सोडू नये. पण दुसऱ्याच क्षणी तिच्या भावाचं पत्र त्याला आठवतं. तिच्या भावाचं पत्र त्याला आठवतं. तिचं लग्न झालं आहे, कोणा दुसऱ्याची झाली आता. तिचं लग्न झालं आहे, कोणा दुसऱ्याची झाली आता. तो तडकाफडकी गाडीतून बाहेर पडतो. बेचैन होऊन इथे तिथे नजर फिरवत राहतो. त्याचं अस्थिर मन पुलाखालून जाणाऱ्या नदीच्या प्रवाहाने अजून बेचैन होतं. त्याच्या मनाला लावलेल्या कुलपाचं वजन अजून वाढतं. तिला त्याचं असं वागणं आता सवयीचं वाटतं. यावेळी नदीचा प्रवाह आणि त्यासमोर उभा असलेला तिचा बालपणीचा मित्र, हे दृश्य तिच्या खूप दिवसांचा अशक्तपणा घालवून टाकतं.